ओपन डेक बस आणि हे टीम इंडियाचे प्लेयर्स हे सगळे एक्सक्लुझिव्ह दृश्य हे सगळे मुंबईमध्ये आलेले आहेत। सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर ही दृश्य आपण बघताय। टीम इंडियाचा जयघोष सुरू झालेला आहे। टीम इंडियाचे प्लेयर्स मुंबईमध्ये उतरलेले आहेत आणि त्याची थेट दृश्य एअरपोर्टवरून आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर। फक्त न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी सर्वप्रथम ही दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय। टीम इंडियाच्या प्लेयर्सची दृश्य एअरपोर्टवर या सगळ्या प्लेयर्सचं आगमन झालेलं आहे। सर्वप्रथम दृश्य बघतोय आपण न्यूज 18 लोकमतवर। क्या बात है, ही टीम इंडिया विश्वचषक घेऊन आलेली आहे। या सगळ्यांचा आम्हाला गर्व आहे आणि हे सांगण्याकरता लाखो भारतीय आज रस्त्यावर उतरलेले आहेत की आम्हाला तुमचा गर्व आहे, आम्हाला तुमच्यावर प्रेम आहे। न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात पहिली दृश्य टीम इंडिया प्लेयर्सचं आगमन झालेलं आहे एअरपोर्टवर आणि ती दृश्य टिपली आहेत फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर। आपल्याला प्लेयर्सची दृश्य दिसत आहेत। सगळ्या बाजूंनी प्रचंड सिक्युरिटी आहे कारण गर्दी मात्र वाढत चालली आहे। खरं तर प्रेम आहे म्हणून ही गर्दी वाढत चालली आहे, पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिक्युरिटी टाईट करण्यात आलेली आहे। वर्ल्ड चॅम्पियन्स मुंबईत आलेले आहेत। प्रत्येकाकरता अभिमानाचा क्षण, गर्वाचा क्षण, थोडासा हळवा करणारा क्षण, कारण 17 वर्षांनंतर विश्वचषक आपल्या हातात आलेला आहे। विराट कोहली, ऋषभ पंत हे सगळे आपल्याला दिसतायत। सगळी टीम आलेली आहे। जे दृश्यांमध्ये दिसतायत ते पटकन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते। न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवर ही दृश्य तुम्ही बघू शकताय। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मुंबईत आगमन झालेलं आहे। एअरपोर्टवरून आता हे सगळे बाहेर पडतील। पुढचं त्यांचं नियोजन कसं असेल ते आपल्याला कळेल। एअरपोर्टवर सुद्धा देशभक्तीपर गीत लावण्यात आलं आणि या टीम इंडियाच्या प्लेयर्सचं स्वागत करण्यात आलं। बघा, हे दुसरं दृश्य तुम्ही म्हणाल की ह्या दृश्यामध्ये काय आहे, समजत नाहीये। दृश्य समजावून सांगते, तुम्हाला फार कौतुक वाटेल। अग्निशमन दलाने ज्या विमानातून ही टीम इंडिया आली, हे टीम इंडियाचे प्लेयर्स आले, त्या विमानाच्या बाहेर अग्निशमन दलाने एक वेगळी आगळी अशी सलामी दिलेली आहे या सगळ्या प्लेयर्ससाठी। अत्यंत कौतुकाचा आणि अभिमानाचा क्षण। पाण्याच्या सहाय्याने फवाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांमधून या टीम इंडियांना सलामी दिली गेलेली आहे। या टीम इंडियाच्या प्लेयर्सना सलामी दिली गेलेली आहे म्हणून कदाचित एअरपोर्टवर उतरल्यानंतर बाहेर येईपर्यंत या सगळ्यांना वेळ लागला। प्रत्येक ठिकाणी जिथे जातील त्यांचं कौतुक होतंय, त्यांना डोक्यावर घेतलं जातंय कारण 17 वर्षांनंतर विश्वचषक घेऊन आलेले आहेत टीम इंडियाचे प्लेयर्स। या प्रत्येकाने आपले 100% किंबहुना त्याहून जास्त दिले म्हणून आज आपल्या हातात विश्वचषक आहे। आमचा सहकारी विलास आपल्या सोबत आहे। विलास, टीम इंडियाचं एअरपोर्टवर आगमन झालेलं आहे। पुढच्या नियोजनामध्ये काही बदल आहे का, तशी काही माहिती मिळाली आहे का? नाहीये, जी माहिती आहे त्यानुसार आता ते थेट इथं येणार आहेत आणि विजय मिरवणुकीला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे। पण आपण हे प्रेक्षकांना दाखवूया की आता या क्वीन नेकलेसवर कशा प्रकारे हजारो लाखोंच्या संख्येने गर्दी जमली आहे। वानखेडे स्टेडियमवर याच रस्त्यावरून जाणार आहे ही विजय मिरवणूक आणि आता आपण बर्ड आय व्ह्यू दाखवतोय कारण त्याच्याशिवाय ही गर्दी कॅमेऱ्यात सामावू शकत नाहीये। आणि हे बघा, वानखेडे स्टेडियम इथून 2 किलोमीटर अंतरावरती आहे। वानखेडे स्टेडियमच्या तिकडे जर आपण कॅमेरा झूम करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अगदी मुंग्यांसारखे माणसं दिसतील इतकी ही गर्दी आहे। प्रचंड गर्दी, जसं काय आपल्याला जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही सगळी गर्दी दिसते। एका बाजूला या सगळ्या लाटा आहेत ज्या अरबी समुद्राच्या धडकतायत किनाऱ्यावरती आणि पुन्हा एक जनसागर आहे याच किनाऱ्यावरती, तो आहे क्रिकेट प्रेमींचा। हे सगळे तिरंगे झेंडे फडकतायत।
प्रचंड उत्साहाला उधाण आलेलं आहे आणि आता आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दाखवतोय या जबरदस्त अशा सेलिब्रेशनची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे। प्रत्येकाला आता प्रतीक्षा आहे, कारण जेव्हा बातमी अशी समोर आली की टीम इंडियाचा वर्ल्ड कप घेऊन टीम इंडिया आता मुंबईत पोहोचलेली आहे, तर इकडे एकच जल्लोष झाला। सगळी जी एवढी गर्दी आहे, विचार करा तो आवाज किती टिपेला पोहोचला असेल जेव्हा सगळ्यांनी भारत माता की जयची घोषणा दिलेली असेल। आणि हा जो उत्साह दिसतोय, जर्सी सगळ्यांनी घेतलेल्या आहेत आणि प्रत्येक जण आज देशभक्तीमध्ये रंगलेला आहे। टीम इंडियाच्या त्या आनंदात सेलिब्रेट करण्यासाठी इथं पोहोचलेला आहे। काही जणांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकलेली आहे, काही जणांनी दांडी मारली आहे। क्रिकेटवरचं प्रेम त्यांना इथपर्यंत खेचून आणलेलं आहे आणि यात केवळ तरुण आहेत असं नाहीये, लहान आहेत, थोर आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत। खरं तर क्रिकेट हा तरुणांचा आणि असं खेळ म्हटलं जायचं किंवा पुरुषांची संख्या मोठी म्हटलं जायचं, पण या गर्दीवर जर नजर टाकली तर मुली सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येनं आज या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत। आणि सुवर्णा, खरं तर सांगतो, जेव्हा आपण हे सगळं इथलं वातावरण भारून टाकणारं वातावरण बघतो, अंगावर रोमांच उभे राहतात, अंगावर काटा उभं राहणं कशाला म्हणतो ते बघतो। कारण जेव्हा ती घोषणा दिली जाते भारत माता की जय म्हटल्यानंतर सगळा आसमंत दुमदुमून जातो आणि एक जबरदस्त सेलिब्रेशनची ही तयारी इथं सुरू झालेली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं नागरिक येत असतात। मुंबईचा हा समुद्र पाहायचा असतो, मुंबईचा हा क्वीन नेकलेस त्यांना पाहायचा असतो, या दगडांवर आदळणाऱ्या लाटा त्यांना साथ घालत असतात। पण आज कसा दुग्ध शर्करा योग आहे बघ की या ठिकाणी सुवर्ण, जिथं मुंबईकर ही मुंबई पाहण्यासाठी येतात, क्वीन नेकलेसवर जाऊन बसणं म्हणजे खरं तर मुंबई पाहणं। पण आज दुग्ध शर्करा योग आहे, एका बाजूला समुद्र पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे शिलेदार पाहायला मिळतील। याची देही याची डोळा, ज्यांना आपण टीव्हीवरती क्रिकेट ते तो सिक्सर मारताना, ती कॅच पकडताना आणि तो वर्ल्ड कप उंचावताना बघितलं, आज त्या सगळ्यांना प्रत्यक्ष पाहणार आहोत, तो वर्ल्ड कप आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत। ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे। जात, धर्म, पंथ, भेदभाव, सगळं पक्ष, हे सगळे भेद आज गळून पडलेत। इथं प्रत्येक जण आज भारतीय आहे। अगदी तुझ्या आवाजामध्ये सुद्धा तो उत्साह आणि आनंद दिसतोय आणि ही गर्दी सुद्धा खूप काही सांगून जाते। विलास, ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। क्वीन नेकलेस पूर्णपणे गर्दीनं भरून गेलेला आहे। या क्वीन नेकलेसवर आता रस्ता सुद्धा दिसत नाहीये, अशी गर्दी आहे।